नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण चर्चा करणार आहोत 12 जुलै आज झालेला आपल्या कंबाईन ग्रुप सीचा पेपर 2. ओके. याच्यामध्ये जे काही 100 क्वेश्चन विचारले त्याचे आपण एक अंदाजित उत्तरं काय असू शकतात आयोगाचे आन्सर की आज उद्या किंवा उद्याच येईल लक्षात घ्या. पण अंदाजे उत्तर काय असू शकतात आपण चर्चा करू याच्यावर आणि काही गोष्टी कशा पद्धतीने क्वेश्चन टॅकल करू शकला असतात ह्याच्यावर पण आपण बोलणार आहोत. आता ओव्हरऑल हा जर मी आता सांगेन की हा जर पेपर कसा होता, हा पेपर म्हणजे डिफिकल्ट होता, लेंदी होता. ओके. जर तुम्ही दिलाय पेपर तर नक्की असं काय राहा, बिंदास राहा, थोडं चिल राहा. हा सर्वांसाठी पेपर कसा होता, डिफिकल्ट होता. फक्त पेपर 1 मध्ये मराठी ग्रामर फक्त सोपं होतं, थोडेसे पॅसेज सोपे होते. इंग्लिश ग्रामर पण सोपं नव्हतं. ओके. तुम्ही पण ॲग्री करत असाल. ओके. जर तुम्हाला वाटतंय की काय कोणता सेक्शन वगैरे कठीण वगैरे होतं तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये काय करा, कमेंट करा. ओके. आणि याच्यामध्ये कोणता जर क्वेश्चन मी चुकीचा आन्सर दिला असेल, मी प्रयत्न करतो की 99% ॲक्युरेसी असेल आपली पुढे जे काही मी क्वेश्चन तुम्हाला उत्तरं सांगणार आहे. पण याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर नक्की काय करा, खाली कमेंट्स करून तुम्ही मला सांगू शकता, आपण ते चेंज करू. ओके. तर पहिला क्वेश्चन आहे मॅथ्स रिझनिंग, मॅथ्समधला. ओके. मॅथ्स रिझनिंग मधला. तर याच्यामध्ये त्याचं उत्तर काय तर माहिती अधुरी आहे का. हा व्यक्ती असा जातो इकडे 20 किलोमीटर इकडे येतोय आणि नंतर काय म्हणतोय तो उजवीकडे जातो, नंतर डावीकडे जातो, परत तो कुठे जातोय, तो डावीकडे जातोय. पण हा व्यक्ती कुठून येतोय, फक्त एका गावातून येतोय 20 किलोमीटर अंतर कापून. ओके. बी या गावातून निघालो तर त्याने फक्त किती कापलेलं आहे, तर आपण ते अंतर सांगू शकत नाही. तर माहिती कशी आहे तर अधुरी आहे. ही माहिती कशी आहे, अधुरी आहे. आता मी काही गणित एक्सपर्ट नाही, मी एक्सपर्ट आहे हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी आणि आपलं इकॉनॉमिक्स. थोडंसं मी सायन्सबद्दल बोलेल. तर ह्याची उत्तरं ही आहेत, जी तुम्ही ॲन्सर कीनुसार पण हीच राहू शकतात. सो याचं उत्तर काय आहे तर सीच्या डाव्या बाजूला कोण बसलेलं असेल तर एफ असेल. तुम्ही उत्तर करेक्ट असेल तर तुम्ही बघा हा क्वेश्चन रद्द होणार आहे का, इथे 376 पाहिजे होतं. ओके. ह्याचं उत्तर हे नाही आहे, लक्षात ठेवायचं. ह्याचं उत्तर काय होईल, कॅन्सल होईल. का इथे 376 पाहिजे होतं का, तर 36-36चा फरक आहे. इथे बघा, इथे 38चा फरक आहे, 6-6चा डिफरन्स आहे. इथून तुम्ही जर याच्यामध्ये बघितलं तर 32चा फरक आहे. तसं पुढचा जो फरक पाहिजे होता तो 26 पाहिजे होता इथे. मग ह्याच्यामध्ये 350 मध्ये जर 26 ऍड केला तर 376 आलं पाहिजे. तर हे उत्तर काय आहे, हा क्वेश्चन रद्द होऊ शकतो. बाकी तुम्ही जर कोणता गेस लागतो तर मी तर हा वापरला होता. हे सोपं आहे. 4चा वर्ग, 3चा वर्ग, 2चा वर्ग आणि 1चा वर्ग. 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9, 4 आणि अशी जर यांची बेरीज केली तर याचं उत्तर तुमचं 30 यायला हवं. ओके. हे पण सोपं आहे. आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे 30H 11/2m, हा जर तुम्ही वापरला तर तुम्हाला उत्तर भेटून गेलं असतं. हा सोपा होता. त्याचं उत्तर काय राहील, 157.5. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, अ ब कडे ही 4 सत्य मानली तर पुढील कोणते विधान बरोबर आहे. तर याचं लक्षात ठेवा, काही वया कप आहेत आहे, त्याचं काय राहील, उत्तर राहील. ओके. याचं उत्तर काढलं तर याचं तुमचं 5000 हे उत्तर आलं पाहिजे. याची टक्के काढली तर 60%. सांकेतिक कोणता असेल तर क्रेनसाठी काय असेल तर HWFS असेल. 5-5 आय थिंक फरक आहे. ओके. मागे आय थिंक असं इथे 34 सेंटीमीटर. हां. इथून सुरू होतं तुमचे करंट अफेअर्स. ओके. आता इथे बघा, हे ऑप्शन म्हणजे हा पेपर का डिफिकल्ट होतो, हे असे ऑप्शनल आहे, ऑप्शन्स आहेत. इथे म्हटले बघा किती थोडासा बदल केला. इथे सायक्लिस्ट आहे, इथे सायक्लिस्ट ई वाढवलंय फक्त. तर याचं उत्तर ए आहे, लक्षात ठेवायचं. आता हा बऱ्यापैकी मुलांचा क्वेश्चन काय झालेला, हा ज्याचा पेपर आहे आपल्याला माहिती नाही, आपल्या टेलिग्रामवरून घेतलाय हा पेपर. ओके. पण हा किती क्लोज ऑप्शन्स आहेत बघा. म्हणजे आयोग जो पेपर आता डिफिकल्टी वाढवायला लागलाय, हे नक्कीच वाढवायला लागलेलं आहे. आता त्याच्यामध्ये काहीच करू शकत नाही आपण. या अशा क्वेश्चनमध्ये आपण काहीच करू शकत नाही. इथे ई वाढवलाय, इथे बघा ई कमी केलंय, बाकी सेम आहे. म्हणजे नाही पकडू शकतच नाही आपण. हा जो क्वेश्चन चुकण्याची शक्यता काय आहे, सर्वांची. ज्यांचा कोणाला चुकलं तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका. असा क्वेश्चन चुकण्याची शक्यता जास्त आहे. हा हा शिकवलेला होता. ओके. शिकवलेला म्हणजे हा करंटमध्ये होताच क्वेश्चन. तर याचं उत्तर आहे सफीना हुसेन. ओके. सफीना हुसेन ह्यांना नोबेल आय थिंक भेटला होता शांततेचा. नोबेल नाही म्हणू शकत आपण, त्यांना काय म्हणू शकतो, आपलं मॅगसेसे वगैरे हा पुरस्कार आहे त्यांच्यासाठी. हां. कृष्णस्वामी कस्तुरंगन अलीकडे कोणत्या बातमीमध्ये, तर हे नाहीये त्याचं उत्तर. काय नाहीये. याचे काही सदस्य ते नव्हते, TFR टाटा. याचे ते सदस्य नव्हते. सो सत्य नाही विचारलं तर याचं उत्तर 1 राहील. आता याचे हे जे आहे, अंकी गौंडा यांनी ग्रंथालय क्षेत्रातील आजीवन सेवेसाठी काय केलेलं आहे, दिले, तर याचं उत्तर काय राहील, त्यांना पद्मश्री पुरस्काराने. म्हणजे आयोग एवढा क्वेश्चन काय करतो, डीप विचारतो. आता ह्याच्यामध्ये काही मुलं कशी गेली असतील, आता 2 तर ऑप्शन असू शकत नाही. एकाच ठिकाणी त्यांनी काम केलेलं असेल, ते एक तर क किंवा एक तर आता यातलं
छान कोणतं वाटतंय तर म्हणजे तुम्ही म्हटलं तर ग्रंथालय, वसतिगृह वगैरे असं काही नाही. याचं उत्तर आहे नालंदा विश्वविद्यापीठ. हे सर्वांना माहिती आहे, हा क्वेश्चन कुणाचा चुकला नसेल. 1 ला पण एकच ऑप्शन आहे. सो याचं उत्तर बिप्ल्या दिंडा आपले आहे, त्याच्यावर क्वेश्चन अपेक्षित होतं आणि विचारलेला आहे. नोवेक जोकोविच, ओके, याचं उत्तर जोकोविच आहे. हे सुद्धा कशावर विचारले बा पद्मबरोबर, म्हणजे हे जे करंट अफेअर्स आहे ते सोपं होतं का 2026 मध्ये विचारलं होतं सर्व. हा, हे आता आता उदय कोटक सर्वांना माहिती आहे, वाणिज्य. सो 2 ऑप्शन तशी काही होतात, इलिमिनेट होतात. याचं उत्तर दुसरं राहील. पुढे आहे भीमसेन. याचं उत्तर 1 मिनिट, आपण ह्याच्यामध्ये काढलेलं नाहीये. ओके, तर ह्याचं उत्तर आहे पियुष पांडे. ओके, पियुष पांडे यांना ह्या राष्ट्रीय एकात्मता गीताचे शब्द दिले होते. मिले सूर मेरा तुम्हारे तो सूर बने हमारा. आता हा क्वेश्चन मी डिफिकल्ट बनवू शकतो. ओके, नाही सांगू शकत आपण, जर वाचलं असेल तर ठीक आहे. त्याचं उत्तर ओमान आहे. पुढून परत आता रिझनिंगचे क्वेश्चन आहे. त्याचं उत्तर पहिलं ते 40 आहे. नंतरचं हां, 2 गटांची तुलना करण्यासाठी 2 स्तंभ याच्यासाठीच वापरले जातात. 2 गटांचे, हा सोपा होता क्वेश्चन. तुलना करण्यासाठी वापरलं जातं. त्याचं उत्तर 20,300 असेल. याचं उत्तर 60 असेल. 4% काय होईल तुमचा तोटा होईल. ओके, पुढे घातांकाचं याचं विचारलं तर आय थिंक हा क्वेश्चन रद्द व्हायला पाहिजे. याचं उत्तर 4 यायला पाहिजे. हा पण क्वेश्चन रद्द होऊ शकतो. ओके, हां, 96. इंग्रजीने गणिताची सरासरी गुण 81 आहे. 81 मध्ये 2 केला तर इथं होतं 162 होईल तुमचं. आणि इंग्रजी आणि विज्ञानचे असं तुम्हाला हे काय करायचं आहे, उत्तर याचं काढायचं आहे. 96 उत्तर येईल. त्याचं उत्तर 4 येते. याचं 1.28, 30 वर्ष. याचं उत्तर 12-30 असेल. आता मी मगाशी म्हटलं मी काय मॅथचा काही नाही एक्सपर्ट नाही, सो फक्त उत्तर सांगतो तुम्हाला. ओके, तो 360, ह्याचं 60 दिवसांच्या आत. हां, इथून हे आपण शिकवले. माझा लेक्चर आहे बघा RTI, याच्यामध्ये मी शिकवलं किती दिवसांच्या आत तुम्ही काय करू शकता, अपील करता येते. तर किती दिवसाच्या आत अपील करता येते, तर 60 दिवसाच्या आत अपील करता येते. हे माझ्या लेक्चरमध्ये आहे, तुम्ही जाऊन लेक्चर बघू शकता. आता ही कलम मी तुम्हाला सांगितलीत, कलम 2 उप वगैरे. मग राज्य माहिती आयोग म्हणजे त्या अंतर्गत स्थापन केलेला राज्य माहिती आयोग होय. तर कलम 15 मधला उपकलम आहे 1, लक्षात ठेवायचं. 12, 13, 14 हे केंद्र लोकसेवा केंद्र माहिती आयोग आहे, केंद्रीय माहिती आयोगासाठी. आणि 15, 16, 17 हे कोणासाठी आहेत तर राज्य माहिती आयोगासाठी आहे. सो हे शिकवले तुम्हाला त्याच्यामध्ये. त्याचं पण कलम काय राहील, 7, 8 हे राहील. पुढे म्हटले तर पॉलिटी सोपं होतं. पॉलिटी काय म्हणू शकतो, काय म्हटले, राष्ट्रपती स्वतःच्या निर्णय क्षमतेचा आणि सद्विवेक बुद्धीचा वापर करतात जेव्हा जेव्हा मंत्रिमंडळात सभागृहाचा काय आहे विश्वास गमावला परंतु राज्यामध्ये नकार नसल्यास मंत्र्यांना बढती पगारण्यासाठी यस वापरू शकतात. लोकसभेत बहुमत गमावलेला किंवा ज्यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव मंजूर केला असेल अशा मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार लोकसभा विसर्जित करण्यासाठी. ही दोन्हीची उदाहरणं काय आहेत, हे दोन्ही ऑप्शन करेक्ट आहेत. आपल्याकडे 2 वेळा भूषवले नाही असे कोण आहेत, फक्त मनोहर जोशी. सर्वाधिक काल तर आपल्याकडे बलराम झाकड यांनी काय केलेलं आहे, भूषवलेलं आहे. मनोहर जोशी आहे त्याचं उत्तर. एकदम सोपा क्वेश्चन होता. राज्यपालांना आम्ही अधिकार जो दिला तो 161 आणि राष्ट्रपतींना असतो तो 72. ओके, हे थोडंसं लक्षात ठेवता आलं. 6 क्वेश्चन चुकला नाही पाहिजे होतं तुमचा. संघराज्य स्वरूप कसं असतं तर संविधानाचं श्रेष्ठत्वाचे अधिकारांचे विभाजन केलं असतं. केंद्र, राज्य आणि समवर्ती स्वतंत्र न्यायपालिका असते आणि वरीलपैकी हे सर्व त्याचे काय आहेत वैशिष्ट्ये आहेत. हा पण एकदम क्वेश्चन सोपा होता. रीट जारी करण्याचा अधिकार 32 आणि 26 नुसार दिलेला आहे. हां, हे फक्त जे अधिकार मी ते दिलेत 15, 16, 19, 29 आणि 30 हे फक्त भारतीयांना उपलब्ध आहेत. तो हा क्वेश्चन सुद्धा रद्द होणार त्याचा ऑप्शनच नाही, कारण का हा अधिकार काय आहे, प्राथमिक शिक्षणाचा अधिकार वगैरे भेटू शकतो कोणाला, परकीयांसाठी उपलब्ध. आता हा बघा, इथे अल्प आणि संख्याक भाषिक संस्कृतीचे ह्या 29 हा फक्त भारतीयांसाठी आहे, ब्रिटिशांसाठी नाही, म्हणजे सॉरी परकीयांसाठी नाही. सो हा नाही असलं पाहिजे. जर इथे गेला, इथे पण गेला, इथे पण गेला. ओके, आणि हा पण आहे, हा पण इतरांसाठी काय आहे नाही. 15, 16 आणि 29 हे फक्त हा 14वा कलम आहे. तो हा क्वेश्चन रद्द होणार आहे, लक्षात ठेवायचं. त्याचं उत्तरच नाही येते. हे 94 घटना दुरुस्ती आहे. मूळ याच्यामध्ये बिहारपासून नंतर आम्ही काय केलं, झारखंड वेगळा केला. तो अ, ब आणि क ह्याच्यामध्ये काही असं नाही. तर याचं उत्तर अ, ब, क राहील. महापालिका निश्चित करण्याचा सीमा निश्चित करण्याचा अधिकार राज्य सरकारचा असतो, केंद्र सरकारचा काही संबंध नाही ते, आणि यांना सुद्धा आम्ही एवढे अधिकार देऊन ठेवलेले नाही आहेत. ओके, नेक्स्ट.
नेक्स्ट आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा पेसा, परत पेसा बघा, पेसा क्वेश्चन किती आहे, मगाशी पण होता, आता पण आहे. पंचायत राज अनुसूचित क्षेत्र विस्तार अधिनियम 1996 अंतर्गत ग्रामसभेला खालीलपैकी अधिकार प्रदान करण्यात आले. तर गावातील बाजारपेठांचे व्यवस्थापन करू शकतं का, तर यस. विकास योजना मंजुरी देणे, यस. प्राथमिक शाळांचे व्यवस्थापन करणे, यस. खनिज पट्ट्यांवर नियंत्रण ठेवणे नाही, परवाना देण्याचा अधिकार, म्हणजे म्हणतो ना खनन करण्यासाठी परवाना देण्याचा. ओके, सो हा अधिकार दिलेला नाही. सो याचं उत्तर काय राहील, अ क ड. हा लक्षात ठेवा उत्तर. एकदम सोपा क्वेश्चन. मूलभूत कर्तव्यांशी संबंधित होते 42, 10 कर्तव्य आणि 86वी एक कर्तव्य, के म्हणतो आपण त्याला. अशी फक्त अ आणि ड लक्षात ठेवायचे आपल्याला. दोनच घटनादुरुस्त रिलेटेड आहेत. 126व जे आहे ते कोणासाठी, अनुसूचित जाती आणि जमातींना आरक्षणासाठी आहे. आता जी घटनादुरुस्ती विधेयकाचा नंबर आहे तो 131वा आहे, महिलांसाठी आपण देतोय आरक्षण. ओके. अनुच्छेद 28 नुसार काय म्हटलं, धार्मिक शिक्षण कुणाला प्राप्त होऊ शकतात, फक्त राज्याकडून पूर्णपणे चालवल्या जाणाऱ्या संस्था. पूर्णपणे म्हटले, इथे शब्द विचारले बघा, पूर्णपणे प्रतिबंधित आहे. पूर्णपणे शब्दामुळे हा शब्द याचं उत्तर बघता काय राहील, क. ब क राहणार नाही. संसद राज्यघटनेविषयक विषय कायदा करू शकतो, यस. जर राष्ट्रीयता कायदा असेल तर 249 नुसार, 249 नुसार हा अधिकार दिलेला आहे केंद्र राज्यामध्ये. ओके, पुढे काय म्हटलं, हा एकदम सोपा क्वेश्चन. आईसाठी तुम्हाला पकडायचं होतं. आईसाठी आय लव्ह गोवा असं मी सांगतो क्लासमध्ये आपण शिकवताना. तो डी ला वन असं एकच ऑप्शन आहे बघा, डी ला वन. त्याचं उत्तर काय राहील, ओके. ओके, यप. एच म्हणजे अरुणाचल प्रदेश, एच म्हणजे अरुणाचल प्रदेश, एच एच. ओके, जी मिझोराम, जी जी मिझोराम, एच अरुणाचल, एच अरुणाचल, चल 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 असं एच असा थोडा संबंध लागतो बघायचा. यप सिक्कीम, यप सिक्कीम असं थोडंसं. याचं उत्तर अ आणि काय राहील, नागरिकत्वावर हा क्वेश्चन होता. अ आणि ब दोन्ही बरोबर राहतील तुमचे. इथे म्हटलेलं आहे काय, हे थोडेसे हिस्ट्रीचे क्वेश्चन थोडेसे कसे होते म्हणू शकतो मी, डिफिकल्ट होते आणि मल्टिपल स्टेटमेंट विचारले होते थोडंसं, त्यामुळे हा हिस्ट्री काही मुलांना कठीण गेलेला असेल का, तर मल्टिपल स्टेटमेंट होते. इथे काय म्हटलेलं आहे, संयुक्त राष्ट्र चळवळीच्या काळात भाषिक आणि सांस्कृतिक आधारावर नव्या प्रांताची निर्मिती करावी मागणी काँग्रेस पक्षाने तत्कालीन केंद्र सरकार यांनी मान्य केली असली तरी मूर्तरूप, आता वाचायलाच किती वेळ लागते बघा. मूर्तरूप देण्यासाठी 27 नोव्हेंबर 1947 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी खालील कोणत्या बाबीचा विचार करावा असे मत मांडले होते, तर भारताची सुरक्षितता आणि स्तराला अग्रक्रम देणे, येस बरोबर आहे. भाषेच्या आधारावर प्रांताची निर्मिती करणे राष्ट्रहिताच्या दृष्टीने इष्ट नाही. ओके, प्रांतरचना करताना भाषा हा निर्णायक मुख्य आधार समजला जातं का, म्हणजे हा स्टेटमेंट चुकीचा आहे, हा एकदम चुकीचा आहे. म्हणजे क इथून पण गेला, क इथून पण गेलेला आहे. ओके, आपण हे बरोबर आहे, त्यामुळे ड आणि ब हा असा राहणार नाही, तर अ आणि ड करेक्ट असला पाहिजे. एक किंवा अधिक सीमा आयोग नेमावे लागतील असं पण त्यांचं म्हणणं होतं. राजश्री शाहू महाराजांच्या शैक्षणिक धोरणांबाबत खालील विधान, एक क्वेश्चन यांच्यावर असतो शाहू महाराजांवर. कोणती विधान योग्य आहेत, तर मागासवर्गीय आणि वंचित घटकांच्या शिक्षणासाठी त्यांनी विशेष सवलती व सद्गृह केली, तर यस. तर मला ऑप्शनमध्ये पाहिजे, तो हा गेला. त्यांना शैक्षणिक व्यवस्था फक्त उच्चवर्णीय समाजापुरती मर्यादित ठेवली का, तर अजिबात नाही, हे रॉंग आहे. तो ब इथे पण गेला. ओके, वरीलपैकी सर्व विधान केलं, राहील तुमच्याकडे अ आणि ड. प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्यास त्यांनी विरोध केला होता का, अजिबात नाही, तर त्याने विरोध केलेला नव्हता. एकदम सोपा क्वेश्चन म्हणू शकतो आपण. सेनापती बापट, रिपीटेड PYQ आहे हा. सेनापती बापट यांनी इंजिनियर होण्यासाठी मुंबई विद्यापीठाची शिक्षा घेतली नाही, निगेटिव्ह केलं इथे, तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. अ गेला. ओके, आता काय म्हटलं बघा, इथे ऑप्शन राहिले तुमच्याकडे ब क आणि बड. आता हे तर बरोबर आहे. आता इथे फसवलं तुम्हाला इयरमध्ये. सावरकरांचा जन्म आहे 1883चा, यांचा जन्म आहे 1880चा. तो लहान होते का, तर मोठे होते. सो काय उत्तर राहील याचं, तुम्हाला बरोबर विचारलं ना, ब आणि ड बरोबर राहील. सो सॉरी, काय उत्तर राहील याचं, ब आणि ड. सेनापती बापट 1880चा जन्म आहे आणि यांचा जन्म 1883चा आहे. तो उत्तर ब आणि ड राहिलं पाहिजे तुमचं. तो हे बरोबर आहे. पुढे काय म्हटलंय, मुकनायकाचे हे फाउंडर होते आपले आंबेडकर, आणि पांडुरंग नंदराम भटकर हे त्याचे काय होते, संपादक होते, पक्ष. हे चारही जण होते शेतकरी कामगार चळवळीच्या स्थापनेमध्ये. वरीलपैकी सर्व तुळशीदास जाधव, भाऊसाहेब राऊत, केशवराव जेधे आणि शंकरराव मोरे. पुढे नेक्स्ट. सोपे होते हे, काही येथे हे जे म्हणजे तुमचं कॉमन सेन्स लावलं असतं तरी काय झालं असतं, हे क्वेश्चन सॉल्व्ह झाले असते. इथे म्हटले बघा, शेतकऱ्यांना सारा भरण्यासाठी कर्ज मिळवण्याची सोय उपलब्ध केली होती का, अजिबात नाही. शेतकऱ्यांची परिस्थिती तेव्हा दयनीय होती.
शेतकऱ्याला रोख धान्याच्या रूपात भरण्याची सोय होती का? झाली का? तर अजिबात नाही. ओके. तर फक्त त्यांना कशामध्ये द्यावं लागायचं होतं, रोख पैशामध्ये द्यावं लागत होतं. सो अ, ब आणि ई ही फक्त काय आहेत? करेक्ट स्टेटमेंट आहेत. मल्टिपल स्टेटमेंट हा पण क्वेश्चन थोडासा ट्रिकी होता. ज्यांना माहिती असेल त्यांनी हा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला असेल. पहिली घटना घडते आपल्याकडे कोणती? योग्य घटना विचारलं तर पहिली घटना घडते क. माणगावची परिषद होती शाहू महाराजांच्या घेतलेला. शाहू महाराज त्याला उपस्थित असतात. नंतर होतं मूकनायक. ओके. मूकनायकाला मदत करतात शाहू महाराज. नंतर स्थापना होते ती बहिष्कृत भारत हितकर निसाबाची. नंतर होते महाडच्या पाण्यात सत्याग्रह आणि नंतर होतं पर्वती मंदिर सत्याग्रह. त्याचं उत्तर राहील क, ड, अ, ब. श्रीपाद डांगे सीपीआय पक्ष यांनी उच्च शिक्षण मुंबईच्या विल्सन कॉलेजमध्ये झालं का? तर हो. आता इथे बसवले कुठे तुम्हाला? वृत्तपत्रामध्ये. युगांतर तरी त्यांचं वृत्तपत्र. त्यांचं वृत्तपत्र आहे क्रांती. तर इथे जर मी ड गेला तर हा पण ड गेला, हा पण गेला. आता हे तर बरोबर आहे. कामगारांच्या संघटनेतून कामाच्या संधी उभारलेल्या होत्या. याच्यामध्ये काही असं निगेटिव्ह वाटत नाही. त्यामुळे ऑप्शनमध्ये क पण असला पाहिजे तुमच्या. ओके. सो हा ऑप्शन गेला. तर हा पण गेला. हा ड का काढवला? तर ह्याच्यामुळे काढला आपण. लक्षात येतंय? पुढे स्टुडंट लिटररी सोसायटी आता याच्यासाठी आपण जगन्नाथ शंकर शेट हा एक मी लेक्चर पण बनवलंय बघा परवाच्या याच्यामध्ये. तुम्ही आताच जाऊन बघू शकता. एक 4-5 दिवस झाले असेल मी व्हिडिओ बनवलाय जगन्नाथ शंकर शेट. ओके. मुंबई येथे जी काही स्थापना झाली त्यातील कोणत्या व्यक्तींचा सहभाग होता? आता जगन्नाथ शंकर शेटचं इथं नाव नाहीये. त्याच्यामध्ये तुम्ही गोपालकाल आगरकर यांना जर एलिमिनेट केलं असतं त्यांचा अजिबात संबंध नाही याच्याशी. तर याचं उत्तर काय राहील तुमचं? ब, क आणि ड. ओके. खालीलपैकी कोणत्या स्त्रियांनी शिक्षण कार्यात सहकार्य केले होते कोणी? शाहू महाराजांनी. तर रखमाबाई केलवकर आणि इंदुमती देवी. तर याचं उत्तर राहील अ आणि ड. आता काही क्वेश्चन माझे बघा तुम्ही डाऊट लागू शकतात, पण मी बऱ्यापैकी याचा आधार घेऊन पुस्तकांचा आधार घेऊन काय केलेले आहेत उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता भारतीय वनस्पती संरक्षण कलकत्त्याला आहे. तो ब ला 4 असा एकच ऑप्शन आहे बघा. आणि डेहराडूनला आपले वन त्याला म्हणतात फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. खालील अणुऊर्जेच्या इतिहासातील पहिला अपघात कोणता? तर चॉक रिव्हर. कोणता? चॉर्नोबिल म्हणायचं आहे. चॉक रिव्हर आय थिंक 1958 ला झाला होता. वसंतराव नाईक तांडा बस्ती विकास योजना कुणासाठी आहे? तर कोणत्या सरकार मंत्रालयाद्वारे आहे? तर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग. सामाजिक न्याय द्यायचा आपल्याला. आता काहींनी आदिवासी विभाग पण केला असेल. हां. बलेनकोंड हे मंदिर मस्त उभारले कोणत्या नदीवर आहे? तर काल नदीवर आहे. आता हा क्वेश्चन म्हणू शकतो मी थोडासा कसा आहे? ट्रिकी आहे. ते जे आपल्याला अपेक्षा नसते ते त्याचं काय असते? उत्तर असतं. नीला कार्बन परिसंस्थेसाठी आंतरराष्ट्रीय धोरण चौकट यांनी विकसित केलेली आहे. तर कोणी केलेली आहे? थोडासा ऑप्शन मोठा आहे बघा. CIN, IUCN. हां. महाराष्ट्र राज्य वन धोरण म्हटले तर वनीकरण विभाग असणार आहे. इथे वन विभाग म्हटलंय. सामाजिक वनीकरण विभाग. हा पण क्वेश्चन थोडासा ट्रिकी म्हणू शकतो. जर तुम्हाला माहिती असेल तर आता मी याची माझ्याकडे आपले PDF आहेत पण मी हा शिकवला नव्हता चॅप्टर तुम्हाला. सर्वाधिक आहेत तर कुठे? तर ड ला 1, ड ला 1 आणि विदर्भात जास्त आहेत. क ला 4, 15. त्याचं उत्तर काय राहील तुमचं? हे राहील. पश्चिम घाट विकास कार्यक्रमाचे खालीलप्रमाणे उद्दिष्ट ठरवण्यात आलेले आहेत. तर आनुवंशिकता विविधता जतन करणे तर येस. क्षेत्रांचे वंशांचे जतन करणे का? येस. पर्यावरण परिस्थितीचा समतोल राखणे काहीही निगेटिव्ह वाटत नाही. लोकांचा सक्रिय सहभाग वाढवणे का? येस. हे काही चुकीचं नाही याच्यामध्ये. पुढे म्हटलंय भारतीयातील सरासरी वार्षिक पर्जन्य किती आहे? भारतातील विचारले महाराष्ट्रातील नाही तर 1160. 1160 आहे. आता महाराष्ट्रातील ताम्हाणी हे भारतातील सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या ठिकाणांपैकी एक आहे. ठिकाणांपैकी एक म्हटलेलं आहे. ओके. तरी बरोबर आहे. घाट आहे. एक ठिकाण हे ठिकाण पश्चिम घाटाच्या वास्तन्मुख म्हणजे वातसन्मुख म्हणजे वाऱ्याच्या दिशेने ज्या ठिकाणी वारे वाहतात. तर येस याच भागामध्ये आहे ते. तर या ठिकाणी मुसळधार पाऊस पडतो. येस. आणि 14 ठिकाणी त्यापैकी 10 ठिकाणी पश्चिम घाटात ते हे पण स्टेटमेंट करेक्ट आहे. तो अ, ब, क तिन्ही स्टेटमेंट कसे आहेत? करेक्ट आहेत. आता हे सायन्सचे क्वेश्चन्स आहेत. सायन्सचे क्वेश्चन. ह्याचं उत्तर राहील क आणि ब. क आणि ब. मानवी डोळ्यातील पारदर्शक स्फटिकमय बिंग हे दुहेरी अंतर्वक्र बिंग असते. ओके. हे स्टेटमेंट काय आहे? चुकीचं आहे. योग्य विचारले आपल्याला. ते दुहेरी आभासी व सरळ प्रतिमा तयार करते. रिअल असावं. आभासी सरळ नाही उलटी. सरळ नाही करत. ती काय करते? उलटी प्रतिमा करते. लक्षात ठेवायचं. त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं. ड गेला इथे, इथे पण ड गेला. ओके. पुढे आता ह्याच्यावर क्वेश्चन असतात व अल्पाक्षय वगैरे प्रकारे किरणोत्सारी निसर्गात आढळतात तर वरीलपैकी सर्व आहे ते. प्रकाशाच्या रंगलामीमध्ये वाढ झाल्यास माध्यमाचा अपवर्तनांक काय होतं? तर कमी होतो.
धातू आणि त्याच्या खनिजापासून वेगळे करण्याच्या प्रक्रियेला काय म्हटलं जातं, तर धातुशास्त्र म्हटलं जातं. लक्षात ठेवा, मेटलर्जी म्हटलं जातं त्याला, धातुशास्त्राच्या अभ्यासाला. विद्युत विच्छेदन प्रक्रियेमध्ये कोणते वाक्य बरोबर आहे, तर फक्त क बरोबर आहे. विद्युत शक्ती उत्स्फूर्त प्रक्रियेसाठी वापरली जाते. हा एकदम सोपा क्वेश्चन होता. अणुअंक मोसले म्हणतो आपण, मोसलेने सांगितली होती अणुअंक. ओके, नेक्स्ट. हा हा कोण आता प्राणी वर्गीकरणावर एक क्वेश्चन असतो, 2 आहेत इथे. आता सी पर हा कंबाईन बीच्या मेन्सला प्रिलिम्सचा पण विचारला होता. तर ॲबेलिया काय म्हटलं जातं, त्याला अबेलिया म्हटलं जातं. हायड्रा तर फ्रेश वॉटर पॉलिप्स म्हटलं जातं. फिसिलियाला काय म्हणतात, हे स्टेट बोर्डमध्ये आहे. पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर. आणि पेंटुलाला काय म्हणतात, तर पेनाटुलाला काय म्हणतात, सी पेन म्हणतात. हे सर्व ऑप्शन कुठे होते, ग्रुप बीच्या प्रिलिम्सला होते. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अभ्यासाला हर्पेटोलॉजी म्हटलं जातं. का, तर ऑर्निथोलॉजी म्हणजे पक्ष्यांचा अभ्यास. ऑस्टिओलॉजी मीन्स नो आयडिया. इक्थिओलॉजी मीन्स इंचिथोलॉजी मीन्स माशांचा अभ्यास. ओके, आणि ऑस्ट्रोलॉजी नो आयडिया, मी नंतर सांगेन तुम्हाला. हायड्राच्या नेमेटॉक्सिनमध्ये विषारी असलेले हा PYQ आहे, हेप्नोटॉक्सिन. वनस्पती स्वतःचे सेंद्रिय द्रव्य अन्न तयार करतात, त्याला काय म्हणतात, तर ते ऑटोट्रॉपिक्स म्हणतात. हेंट्रोट्रॉपिक्स नाही, वनस्पती काय आहेत, ऑटोट्रॉपिक्स आहेत. ओके, इंग्लिशमध्ये वाचायचे. हे बोर्डो मिश्रणामध्ये वापरत नाहीत. सोडियम सल्फेट वापरत नाहीत. लिनियस यांनी जे काय केलं ते पुस्तक कधी छापलं, 1735 मध्ये ते पुस्तक छापलेलं आहे. त्या वर्षी प्रकाशित केलेलं आहे. तर याच्यावर हा क्वेश्चन आहे. हा हे आहे आता GIF वगैरे क्वेश्चन. बलूनमधून घेतलेले पहिले 6 छायाचित्र 1958 मध्ये कोणी घेतलं होतं, तर AFGF टुर्नाचॉन यांनी घेतलं होतं पॅरिसमध्ये. ओके, त्यांचा नादर सुद्धा म्हटलं जातं, नादार सॉरी, काय म्हटलं तर नादार म्हटलं जातं. ओके, वनस्पती मोठ्या प्रमाणात इन्फ्रारेड प्रकाश करतात का, तर हो. आणि सदाहरित वनस्पतींच्या लाकडांपेक्षा इन्फ्रारेड प्रकाश परावर्तन खूपच कमी असते. हे स्टेटमेंट चुकीचं आहे, कमी मध्ये फसवले तुम्हाला. प्रकाशन करत नाही, तर हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. सो आणि क याचं उत्तर लक्षात राहील. स्पेशल रिझोल्युशन म्हटलं जातं त्याला. इथे म्हटलंय विद्युत चुंबकीय वर्णपटाच्या दृश्यभागातील हिरव्या पानांद्वारे होणारे सौर किरणांचे परावर्तन तुलनेने कमी का होते, तर क्लोरोफिल रंगद्रव्यामध्ये सौर ऊर्जेचे शोषण होत असल्यामुळे. का तिथे याचाच उपयोग करतो ना क्लोरोफिल अन्न तयार करण्यासाठी. CIA ट्राईड सिक्युरिटी पॅराडॉइड हा क्वेश्चन बघा थोडी डिफिकल्ट होती. ज्यांनी केलं असेल त्यांना फायदा झाला असेल. त्याला इंटिग्रेटिव्ह म्हणतात, इंटिग्रेशन नाही. हा कॉपीराईट हा सोपा आहे. हा काय होता, कायदा, डोमेन, मीडिया टॅग्स, मेमरी फ्रेमिंग, लिंकिंग हे कॉपीराईट संबंधात आहेत. त्याला स्प्रेडशीट सॉफ्टवेअर म्हटलं जातं. IoTचा फुल फॉर्म विचारला होता, इंटरनेट ऑफ थिंग्स. एकदम सोपा होता हा क्वेश्चन. हा पण सोपा होता की जे काही आपण सुवर्ण चतुर्भुज केलेला आहे तो अटल बिहारी वाजपेयी यांनी केलेला आहे. यांचा काही संबंध येत नाही तिथे. हा, इथून होतोय आपले हे मगाशी वाटत इथून झालेला आहे इकॉनॉमी. हा व्यापार चक्र म्हणतात. संपूर्ण आर्थिक क्रियाकल्पाचा सतत वाढ घट होण्याच्या नियमित प्रक्रियेला काय म्हटलं जातं, व्यापार चक्र म्हटलं जातं. ही रेषा उत्पन्न आणि उपभोग यामधील मर्यादा निश्चित करते. तर समखर्च रेषा हा पण सोपा होता. ॲडम स्मिथ यांच्या मते 2 देशांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार होतो, कारण त्याची थेअरी आहे ॲब्सोल्यूट कॉस्ट ॲडव्हान्टेज थेअरी. त्या थेअरीचं नाव डायरेक्ट विचारलं होतं, ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज कॉस्ट थेअरी त्यांच्या थेअरीचं नाव आहे. तर हे चारही प्रकार आहेत. CWRG मी ट्रिक सांगतो मुलांना शिकवताना. काय सांगतो, CWRG म्हणजे क्रेपिंग, वॉकिंग, रनिंग अँड गॅलॉपिंग. तेच आहेत बघा स्टेटमेंट इथे, वरीलपैकी सर्व. IRDP हा ऑप्शनमध्ये होता परवाच्या ग्रुप बीच्या एक्झामला, परत विचारलं त्यांनी. आणि हे सुद्धा बरोबर आहे. तर दोन्ही स्टेटमेंट काय राहतील, हे सत्य आहेत. मिस्ट केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये मिस्ट हा कार्यक्रमाचा कोणता उद्देश होता, तर मिष्टी मीन्स यमवरून पकडलं तर पकडताला असं मँग्रोव्ह. ओके, नंतर हा पाणथळसाठी आमच्याकडे आहे अमृत धारोवर आणि जैविक खतांच्या वापरासाठी PM प्रणाम हे आहेत. प्रत्यक्ष कर आपल्याला माहिती आहे, व्यक्तिगत उत्पन्न कर. अप्रत्यक्ष म्हणजे वस्तू सेवा कर. शुल्क मीन्स कार्योत्तर उत्पादन असतं. आणि शिल्की अंदाजपत्र काय असतं, चलनवाढ होते. सो याचं उत्तर काय राहील, तर हे उत्तर राहील. बेरोजगारीवर एक क्वेश्चन असतोच. आता अ आणि ब काय त्यातलं बरोबर आहे. असंघटित क्षेत्रात रोजगारी जास्त आहे का, तर येस, आपल्याकडे सेल्फ एम्प्लॉयमेंट जास्त आहे. भारतात संरचनात्मक बेरोजगारी आढळते का, येस. भारतात उदारीकरणामुळे रोजगार वाढला का, नाही, रोजगार गेला. आर्थिक वृद्धी रोजगार वाढते असं होतं का, तर ऑलवेज होत नाही. सो अ आणि बी काय राहील त्याचं बरोबर राहील. स्टेटमेंट आयोग पण तेच उत्तर देईल बघा. याचं HEL हेल लक्षात ठेवायचा होता तुम्हाला शब्द, आणि तो विचारलेला आहे हेल, लिव्हिंग स्टँडर्ड.
तर हे झाले तुमची उत्तरं. मी प्रयत्न केले आहे एक 99% ॲक्युरसी ठेवण्याचा. याच्यामध्ये काही जर क्वेश्चन चुकले असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण त्याच्यावर पण चर्चा करू. आय होप तुम्हाला उत्तरं समजली असतील. ओके, आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.